हाय गाईज, कशा आहात तुम्ही? मजेतच असाल तर आज आपण शिकणार आहे टेन्स. टेन्स म्हणजे का? सिंपल प्रेझेंट टेन्स. आज आपण टू टेन्स शिकणार आहे. फर्स्ट सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सेकंड इथे लिहून घेऊया. सिंपल प्रेझेंट टेन्सचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. काय आहे? सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. आता V1 जर यात V1 आहे पण हेल्पिंग वर्ब नाही, तर हेल्पिंग वर्बला आपल्याला डू डज घ्यावं लागते. काय? डू डज. तर आपण इथे फर्स्ट याचं एक्झाम्पल बघू. तर फर्स्ट एक्झाम्पल आपण लिहू. शी डज ही डज गो. आता बघा हे एक्झाम्पल्स. फर्स्ट एक्झाम्पल आहे शी डज गो इन द पार्क. म्हणजे ती पार्क मध्ये जात आहे. हे यात बघा डज 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 डज. इथे डज लागलेला आहे हेल्पिंग वर्बच्या ऐवजी. तर तुम्ही बघू शकता इथे डज डज लागलेला आहे. तो हे आहे सब्जेक्ट. मी तुम्हाला शिकवते आता सब्जेक्ट काय असतं, ऑब्जेक्ट काय असतं. हे सब्जेक्टला मराठीमधून आपण म्हणतो करता. हे हेल्पिंग वर्ब. हे हेल्पिंग वर्ब. हे V1 आणि हे ऑब्जेक्ट. आता तुम्ही बघू शकता की हे झालं आहे सब्जेक्ट, हे हेल्पिंग वर्ब, हे V1 आणि हे ऑब्जेक्ट. हे तुम्ही बघू शकता की इथे हेल्पिंग वर्ब म्हणून काय आलेलं आहे? डज आलेलं आहे. तसेच हे बघा हे एक्झाम्पल्स आहे. जसं की ही डज प्ले. तो खेळत आहे. जी की घटना आता चालूच आहे. जी की घटना आता करत आहे तो. त्या याला म्हणतात सिंपल प्रेझेंट टेन्स. हे सिंपल फक्त प्रेझेंट टेन्स पण आपण याला म्हणू शकतो आणि त्याच्या पुढे जर आपण सिंपल लावलं तर तेही चालते. तो तुम्ही बघा ही डज प्ले. आता सब्जेक्ट परत हेल्पिंग वर्ब. या फॉर्म्युल्यामध्ये हेल्पिंग वर्ब नसतं पण आपल्याला ते हेल्पिंग वर्ब घ्यास लागतं. हे हेल्पिंग वर्ब V1 आणि ऑब्जेक्ट. म्हणजे यात ऑब्जेक्ट आहे का? यात ऑब्जेक्ट नाहीये. आता तसंच एक एक्झाम्पल बघा अजून एक. आय डज राईट अ लेटर. मी एक पत्र लिहित आहे. तर हे बघा आय डज राईट अ लेटर. यामध्ये हे झालं सब्जेक्ट, हे झालं हेल्पिंग वर्ब डज. डू डज यातले हेल्पिंग वर्ब असते पण सिंपल पास्ट मध्ये आपण डू यूज करतो आणि सिंपल प्रेझेंट मध्ये आपण डज यूज करतो. सॉरी. हे जे राईट आहे ते काय आहे? V1 आहे. and a letter is a object. a letter जे आहे ते ऑब्जेक्ट आहे. तर हे एक्झाम्पल आता मी तुम्हाला समजू येते. शी डज डान्स. ही डज गो. आता हे आपले सर्व एक्झाम्पल झालेले आहे तरी मी हे तुम्हाला एकदा टेन्स शॉर्टकट मध्ये सांगते. सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे का? या सिंपल प्रेझेंट टेन्सचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. ह्या फॉर्म्युला तुम्हाला लर्नच करावं लागेल. हे जर फॉर्म्युला लर्न नसेल तर तुम्हाला हे एक्झाम्पल्स त्याचे बनवताच येत नसते. जर हे फॉर्म्युला लर्न असला तर आपल्याला हे फॉर्म्युला वाईज एक्झाम्पल बनवता येत असते. तर तुम्ही हे हेल्पिंग वर्ब ध्यानात ठेवायचे आहे डू डज. पण इथे डू नाही घेतलं तरी चालते, फक्त हे डज जे आहे ते तुम्हाला ध्यानात ठेवायचे. सगळे एक्झाम्पल आपण एकदा पाहूया. शी डज गो इन द पार्क. ती पार्क मध्ये जात आहे. ही डज प्ले. ही डज प्ले. आय डज राईट अ लेटर. शी डज डान्स. ही
does go. तर आता आपण शिकूया प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. तर हा आहे आपला दुसरा टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. दिस इज द सेकंड टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. फॉर्म्युला. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स फॉर्म्युला इज सब्जेक्ट प्लस MSR प्लस VING प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे की हे चालू वर्तमान काळाचा फॉर्म्युला आहे, सूत्र आहे, सब्जेक्ट प्लस MSR प्लस VING प्लस ऑब्जेक्ट. आता तिथं काय होतं, हेल्पिंग वर्ब नव्हतं. आता ह्या प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये आहे हेल्पिंग वर्ब. कोणता आहे हेल्पिंग वर्ब? हे MSR. काय? MSR. आता हे MSR आपल्याला 3 हेल्पिंग वर्ब कमून दिलेत, कारण की सिंग्युलर प्लुरलला म्हणजे सिंग्युलरला स्वतःला आयला आपण यूज करतो एम, ही शी इट ला आपण यूज करतो इज, आणि दे वी ला आपण यूज करतो आर. त्यामुळे हे 3 दिलेले सिंग्युलर प्लुरल आणि स्वतःसाठी. तर हे बघा, आता काही आपण याचे एक्झाम्पल्स बघू. फर्स्ट नंबर, I am teaching. I am teaching. He is eating the food. He is the park. आता बघा, हे आहे आपले एक्झाम्पल्स. तर आपण आधी एक्झाम्पल्स नीट समजून घेऊ आणि मग त्याला आयडेंटिफाय करू की कोणतं सब्जेक्ट आहे, कोणते हेल्पिंग वर्ब आहे, कोणतं VING आहे आणि कोणतं ऑब्जेक्ट आहे. तर आय एम टीचिंग म्हणजे मी शिकवत आहे. ही इज इटिंग अ फूड. आय एम कुकिंग डिनर. दे आर डान्सिंग. वी आर गोइंग टू द पार्क. आता आपण आयडेंटिफाय करू की यामध्ये कोणतं सब्जेक्ट आहे, कोणतं हेल्पिंग वर्ब आहे, कोणतं VING आहे, कोणतं ऑब्जेक्ट आहे. तर चला आता आपण आयडेंटिफाय करू. हे जे आय आहे हे आहे आपलं सब्जेक्ट. एम इज अवर हेल्पिंग वर्ब. Helping verb, and teaching is our VING. Teaching means VING. There is not object. There is not object. But this sentence we will see the object. म्हणजे की या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट आपल्याला नाही दिसत, पण ह्या वाक्यामध्ये आपल्याला ऑब्जेक्ट दिसायला लागले म्हणजे ते आहे. तर हे बघा, हे वाक्यामध्ये, ह्या सेंटेन्स मध्ये, सी इज आवर सब्जेक्ट. is our helping verb. Helping verb. Eating is our VING. Eating is our VING. And food is our object. Okay? We will see the object in the second sentence. Second sentence is he is eating a food. म्हणजे की यामध्ये आपल्याला ऑब्जेक्ट दिसायला लागले, ते कोणते आहे? ही इज इटिंग अ फूड मधील ही इज आवर सब्जेक्ट, इज आवर हेल्पिंग वर्ब, eating is our VING, and a food is our object. तुम्ही बघू शकता आणि हे नोट डाऊन ही करा तुम्ही. आणि हे तुम्हाला जर हे दोन्ही टेन्स कळले असेल, सिंपल प्रेझेंट टेन्स आणि प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, तर ह्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि जास्त तर व्ह्यूज देत राहा. सबस्क्राईब तर फिक्स आहे, सबस्क्राईब तर लवकर करा. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.